सोलापूरच्या विमानसेवेचा सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी हा मुख्य अडथळा नाही, यामध्ये फक्त राजकारण केलं जात आहे असं मत सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं। तर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर आहे, त्यामुळे चिमणीच विमानसेवा सुरू न होण्यातील मुख्य अडथळा असल्याचं मत विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले। पहा काडादी आणि काकाणी काय म्हणतायत ते फक्त एस न्यूज मराठीवर। सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी ही विमानतळाला अडसर होऊ शकत नाही। कारखाना हा 71ला सुरू झाला आणि हे विमानतळ 87 मध्ये चालू झालं। तेव्हापासून या कारखान्याच्या चिमण्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या अडथळा होऊ शकत नाही असं जे मी म्हणलंय त्यासाठी मी अजूनही त्या शब्दाशी बांधील आहे। ज्या विमानतळाच्या काही मर्यादा आहेत, ह्या विमानतळाची रनवे ही खूप लहान आहे आणि एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला कारखाना असल्यामुळे ते विमानतळ हे वाढू शकत नाही आणि मोठे प्रवासी विमान आणणं शक्य होत नाही आणि म्हणूनच बुरहामणी विमानतळाचं प्रयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुरुवातीपासून जेव्हापासून 87ला हे विमानतळ सुरू करण्यात आलं तेव्हापासून या धावपट्टीचा वापर करताना जे विमानं उतरतात आणि उड्डाण करतात हे दोन्ही शहराच्या बाजूनं ते उड्डाण करतात, ही वस्तुस्थिती सगळ्याला माहीत आहे। पण तरी परंतु कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्याचं कारण करून अननेसेसरी सगळ्यांकडे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। सोलापूर होडगी रोड येथे विमानतळ जे आहे त्याच्या परिसरामध्ये चिमणी उभारलेल्यामुळे तिथे विमानाचं आवागमन होऊ शकत नाही आणि चिमणी इतरत्र हलवणे किंवा त्याची उंची जी आधी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने 30 मीटरपर्यंत परवानगी दिली होती किंवा ना हरकत दिलेली होती ते पण कमी करणे, हे 2 पर्याय असू शकतील आणि दोन्ही पर्यायापैकी नेमका कुठला पर्याय निवडावा याचा निर्णय संबंधितांनी घेणं आवश्यक आहे। ती उंची जर कमी केली तर निश्चितपणे सोलापूरचं होडगी रोड येथील विमानतळ हे सुरू होऊ शकेल आणि सोलापूर देखील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतुकीच्या नकाशावर येऊ शकेल।